डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। काल राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं, तर या प्रकरणी 9 आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। काल राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। यातील 9 आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। नगर मनमाड महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे अनेकांचे बळी जात आहेत। या महामार्गाच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करावं आणि अवजड वाहतुकीला पर्यायी मार्ग द्यावा, या मागणीसाठी नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती कृती समितीच्या वतीनं काल 10 सप्टेंबरला राहुरी फॅक्टरीमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं गेलं। या आंदोलनादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून 9 आंदोलकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील रस्त्यावर सकाळी 10 ते 12 या वेळेत आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव जमवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला। आंदोलकांनी सार्वजनिक उपद्रव निर्माण करत नागरिकांच्या वाहनांना अडवलं, अशी फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी दाखल केली आहे आणि त्यावरून हा गुन्हा दाखल झालाय। वसंत कुंडलिक कदम, अनिल रामभाऊ येवले, प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे, संदीप बाबूराव कोठुळे, गोविंद खावडे, सुनील पंडितराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी काळे आणि बाळासाहेब लोखंडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या वाहनाला अडवलं, त्यामुळे त्यांना दुसऱ्या मार्गाने शिर्डीकडे जावं लागलं, अशी माहिती मिळाली आहे। त्यानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कारवाईमुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती ही जनतेच्या जिव्हाळ्याची आणि अत्यंत गंभीर अशी बाब असतानाही प्रशासनानं आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जाते। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करतायत। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753।